श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा असे होते की भरपूर काही स्थळं येतात, तुमचे स्थळ येतात, लग्नही जमते, पण काही कारणाने ते लग्न मोडते किंवा कोणाला स्थळच येत नाही, लवकर लग्न जमत नाही. अशा वेळेस तुमचे आई वडीलही काळजीमध्ये असतात. तुम्ही घरामध्ये लग्न होण्यासाठी खूप काही प्रयत्न करत आहात, पण लग्न होत नाही. काही कारणाने भरपूर काही स्थळं येतात, पण एकही स्थळ तुम्हाला होकार देत नाही किंवा तुमच्या मनासारखं स्थळच भेटत नाही. त्यावेळेस काय करावं काय नाही हे तुम्हाला सतत डोक्यामध्ये तुमच्या सतत असं तुम्हाला काही ना काही वाटत राहतं की काय करायचं काय नाही लवकरात लवकर लग्न होण्यासाठी. तर तुम्ही 4 उपायपैकी एक उपाय कोणताही करू शकताय. तर हा पहिला उपाय तुम्हाला आई वडील बहीण भाऊ हे पहिला उपाय करू शकताय. पहिला उपाय आहे की तुम्हाला सर्वात आधी तुमची कुलदेवी हे प्रत्येकांना माहीत असते की तुमची कुलदेवी कोणती आहे, ते तुम्हाला माहीतच असते. प्रत्येकांना आपली कुलदेवी माहीतच असते. तर तुम्हाला काय करायचं आहे, जिथे तुमची कुलदेवी आहे तिथे जायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या घरीही करू शकताय. तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे, मनोभावे प्रार्थना करायची आहे. तुम्हाला ही ओटी शुक्रवारी किंवा मंगळवारी भरायची आहे. कुलदेवी तुमच्यावरती नाराज असेल तर कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि लग्नामध्ये जे काही अडचणी येत आहेत, आत्तापर्यंत आल्या आहेत, त्या पूर्णपणे कमी होतात. कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न राहते, तुम्हाला आशीर्वाद देते. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या कुलदेवीला प्रसन्न करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला ब्लाऊज पीस, नारळ, जे काही ओटीचं साहित्य असतं ते सर्व काही तुम्हाला ओटीमध्ये ठेवायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. तुम्हाला 11 मंगळवार, तुम्ही मंगळवारी करत असाल किंवा शुक्रवारी, यापैकी कोणत्याही एक वारी तुम्ही हा उपाय करू शकता. 7 किंवा 11 मंगळवार किंवा शुक्रवार हा उपाय करायचा आहे. तुम्हाला 7 किंवा 11 दिवस करत आहात तर तुम्हाला ब्लाऊज पीस आणि जे काही ओटीचे साहित्य आहे ते तुम्हाला बदलायचे आहे आणि नारळ आहे तोच ठेवायचा आहे. पण तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळे ब्लाऊज पीस ठेवायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे की कुलदेवीला तुमच्या मनातली इच्छा सांगायची आहे. लवकरात लवकर लग्नाचे योग जोडून येऊ दे, मनासारखा जोडीदार भेटू दे, असं तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे, विश्वास ठेवायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे. तर पहिला उपाय आणि तुम्ही दुसरा उपाय करू शकताय. दुसरा उपाय, तुमचं लग्न, ज्या कोणाचं मुलाचं किंवा मुलीचं लग्न आहे त्यांनीच हा उपाय करायचा आहे. तुमच्याकडे विष्णू लक्ष्मीचा फोटो, जोडीचा फोटो असेल तर हा उपाय करायचा आहे. नसेल तर तुम्ही घेऊन यायचा आहे छोटा आणि त्यांच्यासमोर बसून तुम्हाला 2 हळकुंड पिवळ्या कापडामध्ये बांधून तुम्हाला त्यांच्या चरणांजवळ ठेवायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय 108 वेळेस तुम्हाला जप करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला 41 दिवस करायचा आहे. 41 दिवस म्हणजे तुम्हाला हा उपाय, जो काही तुम्ही हळकुंड आणि पिवळ्या कापडामध्ये बांधून ठेवले आहेत ते तसेच ठेवायचे आहेत, पण तुम्हाला जप हा तुम्हाला 41 दिवस करायचा आहे आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे. विष्णू देवांना, लक्ष्मी माताला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की लवकरात लवकर माझं लग्न जमू दे, लग्न होऊ दे, स्थळ तुमच्या मनासारखे स्थळ भेटू दे, अशी प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय करायला चालू करायचा आहे. तुम्ही दर गुरुवारी, तुम्हाला तिसरा उपाय आहे की दर गुरुवारी तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे. दर गुरुवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला दर गुरुवारी हा उपाय केल्याने तुमच्या लग्नाचे योग लवकरात लवकर जुळून येतात आणि तुमचे लग्नही होते. खूप प्रभावी उपाय आहेत. आणि चौथा उपाय आहे की तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. गुरुचरित्र पारायण करण्यासाठी तुम्हाला मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे.
तुम्ही गुरुचरित्र पारायण तुम्ही आई वडील बहीण भाऊ किंवा तुम्ही स्वतःही तुमचं लग्न आहे तर तुम्हीही करू शकता. पण तुम्हाला 7 दिवस 21 दिवस किंवा 41 दिवस तुमच्या वेळेनुसार तुमच्या टायमानुसार तुम्हाला पारायण करायचे आहे. गुरुचरित्र पारायण केल्याने तुमच्या लग्नाचे जे काही अडचणी येत आहेत ते पूर्णपणे बंद होते आणि तुमचे लग्न लवकरात लवकर जुळून येते. तर हे आहेत आजचे उपाय. तर 4ही उपाय तुम्ही करू शकता. पण पहिला उपाय आहे की पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे. तुमच्या कुलदेवीचा हा उपाय तुम्हाला करायचाच आहे. कारण कुलदेवीचा हा उपाय तुम्ही कोणतंही कार्य करताय, काहीही करताय, तेव्हा तुम्ही स्वतः कुलदेवीला प्रसन्न करून घ्यायचं आहे. कारण तुमचा कुलदेवीच नाराज असेल तर तुमचे लग्नच काही कोणत्याही कामामध्ये तुमच्या अडचणी येतात. त्यासाठी तुम्हाला कुलदेवीला प्रसन्न करायचं आहे आणि कुलदेवीचा हा पहिला उपाय करायचा आहे. तुम्ही तिन्ही उपायामधून एक कोणताही उपाय करू शकता, पण कुलदेवीचा हा उपाय तुम्हाला करायचाच आहे. हा उपाय केल्याने तुमचे लवकरात लवकर लग्न होते आणि तुम्हाला मनासारखा जोडीदार भेटतो. आणि स्थळ येत नसतील तर भरपूर स्थळंही येतात आणि तुम्हाला जोडीदार जो काही मनासारखा जोडीदार पाहिजे तो जोडीदार तुम्हाला भेटतो. तर हा उपाय तुम्ही खूप श्रद्धेने आणि विश्वासाने उपाय करायचे आहेत. तुम्ही कोणताही उपाय करताय तर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि कोणताही उपाय केला आणि तुम्हाला जेवढे दिवस सांगितलं आहे तेवढे दिवस तुम्ही उपाय केला तरीही तुम्ही विश्वास ठेवूनच हा उपाय करायचा आहे. कधीही विश्वास तुम्हाला असं मनामध्ये कधीही येऊ द्यायचं नाही की मी भरपूर काही उपाय केले आहेत पण तरीही माझे लग्न जमत नाही किंवा मनासारखा जोडीदार भेटत नाही, असे काहीही निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येऊ द्यायचे नाहीत. कारण तुम्ही सेवा उपाय काहीही करताय, तुम्ही तुमचं काम करत राहायचं आहे. तुम्ही जे काही उपाय केले आहेत ते देवावरती सोडायचे आहेत आणि तुम्हाला माहीतच आहे की कोणतेही उपाय केल्याने कधीही तुम्हाला त्याचे फळ नक्कीच भेटते. आणि हे जे काही उपाय आहेत त्यामध्ये तुम्हाला 41 दिवस किंवा 41 दिवसाच्या आत किंवा 21 दिवसामध्ये ह्या उपायाचे तुम्हाला प्रभाव दिसू लागतात. तर मनामध्ये कोणतीही शंका येऊ द्यायची नाही आणि खूप विश्वासाने तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. तर हे उपाय तुम्ही नक्की करा. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला विश्वासाने हा उपाय करायचे आहेत आणि तुम्हाला मनामध्ये कोणताही उपाय केला आहे तर तुम्हाला कधीही त्या उपायामध्ये तुम्हाला विश्वास ठेवूनच प्रत्येक